नमस्कार. महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परभणीमध्ये विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिमांच्या वतीने नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी परभणी यांना निवेदन सादर करण्यात आलं. परभणी येथे फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिमच्या शिष्टमंडळानं उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची भेट घेत SIR प्रक्रियेसंदर्भातील विशेष अडचणी मांडल्या. निवेदनात म्हटलं आहे की सध्या सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, वारकरी, मजूर आणि सर्वसामान्य मतदारांना अनेक व्यावहारिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मतदारांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच SIR प्रक्रियेची मुदत किमान 2 महिन्यांनी वाढवावी, SIR मॅपिंग पूर्ण करावे, BLO यांच्यावरील कामाचा ताण कमी करावा, ऑनलाईन प्रणाली अधिक सुलभ करावी आणि नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी अशी विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी निवेदनावर मोहल्ला समन्वयक, मोहल्ला सुपर इंजिनियर, मोहल्ला स्वयंसेवक तसेच विविध समाज प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने या मागण्या सकारात्मक विचार करून आवश्यक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आता या निवेदनानंतर प्रशासन काय निर्णय घेते, SIR प्रक्रियेला मुदतवाढ मिळते का आणि नागरिकांच्या मागण्यांवर कितपत कार्यवाही होते याकडे परभणी जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. हे जे सर्व लोक आहेत ना साहेब, आपली जे फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स या तर्फे आलेले आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी याचं निवेदन आजच्या डेटमध्ये 20 जुलैला आम्ही देत आहोत. हे मुद्दे असे आहेत, हे एक तर म्हणजे ज्ञानेश कुमार जे आहेत आपले मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार आणि माननीय चोकलिंगम साहेब मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांना पण आम्ही आपल्याला 2 कॉपी दिलेल्या आहेत तिथं डेप्टी कलेक्टर मॅडमकडे आणि 1 कॉपी कलेक्टरची दिलेली आहे. आमची अशी अपेक्षा आहे की हे 2 कॉपी अर्जंट मेलवर वगैरे भारत सरकारला एक आणि आपल्या म्हणजे महाराष्ट्राचे जे चीफ आहेत इलेक्ट्रॉनिक त्यांना म्हणजे आपण पाठवावे सांगणार. आता हे मुद्दे असे आहेत त्याचा थोडा उहापोह करतो. नंबर 1, आता हे महाराष्ट्रातील विशेष सदन मतदार यादी पुनरावलोकन म्हणजे SIR जो चालू आहे प्रक्रियेस केवळ 8 ऑगस्ट 2026 पर्यंत दिलेली मुदत अपुरी असल्याने आणखी 2 महिन्याची मुदतवाढ देणे, व्यापक जनजागृती करणे व प्रक्रियेसंदर्भातील आवश्यक सुधारणा करण्याबाबत याबाबत हे निवेदन आहे. निवेदनामध्ये आमच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या पण बोलतो. सध्या राज्यातील लाखो शेतकरी खरीप हंगामातील पेरणीच्या कामात पूर्णतः व्यस्त आहेत. दुसरीकडे लाखो वारकरी आषाढी वारी व इतर धर्माच्या विधी धर्मामध्ये सहभागी असल्यामुळे मूळ गावी नाहीत वगैरे, म्हणून आम्ही काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. नंबर 1, महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेस 8 ऑगस्ट 2026 पर्यंत दिलेली मुदत अपुरी असल्याने आणखी किमान 2 महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून प्रक्रिया न्याय, पारदर्शक आणि सर्व समावेशक पद्धतीने पूर्ण होईल. नंबर 2, महाराष्ट्राची सुमारे 12 कोटी लोकसंख्या आणि राज्याचा भौगोलिक विचार लक्षात घेता सर्व पात्र मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेळ देणे आवश्यक आहे. आपल्याकडे ट्रायबल एरिया सुद्धा आहे आधी आणि इनॲक्सेसिबल एरिया आहे गडचिरोली, चंद्रपूर वगैरे, त्यामुळं आणि बाकी सगळे ह्याच्यासाठी हे सर्व भौगोलिक विचार करता ह्याला मुदतवाढ देणे आवश्यक आहे. लाखो शेतकरी सध्या खरीप पिकाच्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्यामुळे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना SIR प्रक्रियेत सहभागी होणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मुदतवाढ द्यावी. लाखो वारकरी आषाढी वारी व इतर धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी असल्याने अनेक नागरिक आपल्या राहत्या ठिकाणापासून दूर आहेत, पंढरपूरला वगैरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही SIR प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी मुदतवाढ आवश्यक आहे. नंबर 5, अनेक भागामध्ये SIR मॅपिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे BLO यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला असून प्रक्रिया संथ गतीने प्रगतीपथावर आहे. आता ह्याच्या बाबतीत असं म्हणायचं की जवळपास आपलं 90% प्री मॅपिंग झालं होतं परभणी जिल्ह्याचं. अचानक काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला, एरर आला आणि जवळपास फार कमी झालं. 20-25 प्रत्येक यादीमधून 20-25% आपली प्री मॅपिंग उडालेली आहे. ते हां, तर ते अजूनही प्री मॅपिंगच्या ह्याच्यात काही लोक आहेत
जवळपास म्हणजे भरपूर लोक प्री मॅपिंगच्याही यादीमध्ये आहेत, ज्यांची प्री मॅपिंग सुद्धा नाही झालेली आहे. असे सुद्धा केसेस आहेत. शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि इतर BLO यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण कमी करून त्यांना आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा. घराघरात जाऊन अर्ज वितरणाची प्रक्रिया काटेकोरपणे राबवण्यात यावी. घाईघाईत किंवा अपूर्ण पद्धतीने अर्ज वितरण झाल्यास पात्र मतदाराची नावे वगळली जाण्याचा धोका वाढतो. SIR संदर्भात राज्यव्यापी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. ही काय व्यापक जनजागृती काही झालेली नाही. प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अंतिम मुदत, ऑनलाईन सुविधा आणि नागरिकांचे अधिकार याविषयी स्पष्ट माहिती देण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. नंबर 9, भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक महत्त्वाच्या अद्ययावत माहिती संदर्भात अधिकृत व्हिडिओ प्रसिद्ध करावे. कसं आहे ते यूट्यूबवर, फेसबुकवर कोणी व्हिडिओ टाकायले आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. सर्व सूचना मराठीसह स्थानिक भाषेमध्ये सुद्धा अधिकृत सोशल मीडिया व संकेतस्थळावर उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून अफवा व गैरसमज होणार नाही. SIR प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या ऑनलाईन प्रणाली, डिजिटलायझेशन, डेटा अपलोड आणि इतर तांत्रिक अडचणीचे तातडीने निराकरण करून प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी. कोणताही पात्र उमेदवार वंचित राहणार नाही याची खात्री करून सर्व पात्र मतदारांना पुरेसा वेळ, आवश्यक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. लोकशाही मूल्यांचे संरक्षण, मुक्त व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया आणि प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणाच्या दृष्टीने वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने आदेश जारी व्हावेत, ही नम्र विनंती. समजा जर आढावा घेतला तर प्रत्येक BLOचं 40 ते 50% रेंजमध्येच कामकाज, 70% पिरियड आपला संपलेला आहे, 30% पिरियड राहिलेला आहे समजा. आणि आपण म्हणता की 8 तारखेलाच ड्राफ्ट वोटर लिस्ट फायनल होणार आहे. पूर्वीच्या त्याच्यामध्ये जी ड्राफ्ट वोटर लिस्ट जी पब्लिश होणार होती त्याच्यामध्ये आणि आपल्या ज्या अंतिम यादी डेट होती त्याच्यामध्ये फरक होता समजा 7-8 दिवसाचा. परंतु आता तुम्ही 8 मध्येच तुम्ही प्रारूप यादी अंतिम होणार आहे मध्ये त्याच्यामध्ये घाई गडबड होणार आहे. त्याच्यासाठी थोडं म्हणजे अंतिम प्रारूप यादी जी आहे थोडा वेळ घेऊन नंतर प्रसिद्ध केली तर ते बरं होईल. बऱ्याचशा BLOचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही. आता जे आमचे हे आहेत ना हे सगळे आमचे NGOचे लोक आहेत, निस्वार्थ भावाने स्वतः म्हणजे रिटायर्ड लोक आहेत वगैरे, सगळं निस्वार्थ भावाने BLOला सहकार्य करायलेत आणि काम करायले. काम करत असताना कॉम्प्युटर ऑपरेट करत करणार, लॅपटॉप आणि मोबाईल ऑपरेट करणं, काय काय अडचणी आहेत त्याच्यामुळे हे जे सिरियस मुद्दे आहेत त्यांनी उपस्थित केलेले आहेत समजा. तर BLOचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आणि माझ्या मते आपल्याला दोष म्हणून सांगत नाही, एक चांगलं काम व्हावं म्हणून सांगतो की बऱ्याचशा BLOना माहिती नाही, त्यामुळे त्यांना थोडं ट्रेनिंग चांगल्या स्वरूपाची देऊन आणि ॲनोमलीच्या बाबतीत ॲनोमली सर्व आत्ताच क्लिअर करून घेतलेलं बरं आहे. कारण ॲनोमली सुद्धा किरकोळ कारणामुळे आहे, स्पेलिंग मिस्टेक आणि हे ते त्या लोकांना थोडं समजावून सांगून